सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर ताई हा कुठला आज नवीन व्हिडिओ आणला आहे? सगळा पसारा दिसतो आहे. तर हो मैत्रिणींनो, आज मी जो व्हिडिओ आणला आहे ना तुमच्यासाठी, की मी किचनचं जे क्लिनिंग आहे, डीप क्लिनिंग, जे वर्षातून आपण 2 ते 3 वेळा करतो, ते मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. बऱ्याच ताईंना कंटाळा येतो की कसं क्लिनिंग करायचं, दडपण येतं, दिवाळी येते आहे, कशी साफसफाई करायची आणि खूप थकल्यासारखं होतं. तर मी इथे कशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलं आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवणार नाही आणि तुमची क्लिनिंग जी आहे ना ती खूप छान पण होईल. तर आपल्या घरामध्ये ना काही असे एरियाज असतात जिथे आपला हातही पोचत नाही आणि म्हणजे जे काही घरामध्ये पुरुष माणसं असतात त्यांची हेल्प घ्यावी लागते. तर इथे बघा मी जी मशीन काढली आहे ना ती डायरेक्टली अटॅच आहे बाथरूममध्ये. तर त्यामुळे ना ती काढता येत नाही आणि काढली तर त्याचा पाईप व्यवस्थित बसत नाही आणि खूप प्रॉब्लेम होतो. तर ती मी 2दा वर्षातून साफ करते. बघा किती तिथे कचरा होता, क्लीन केला आहे. आणि हा जो पॅसेज आहे ना, इथे माझं ओव्हन असतं. इथे देखील खूप आत्ता दसऱ्याला साफसफाई केल्यानंतरही बघा इथे किती घाण होते आणि मशीन माझी साफ करून झाली आहे. खूप छान क्लिनिंग झाली आणि बघा किती पसारा झाला आहे सगळीकडे. तर मी व्यवस्थित सगळे कप्पे पहिले एम्प्टी करून घेतले. छानपैकी ते पुसून घेतले आणि इथे बघा ही जी ट्रॉली आहे ना, ही एवढी जड आहे ना, की काढणं इम्पॉसिबल आहे आणि म्हणजे त्याच्या खालचा जो कचरा आहे ना, तो झाडताही येत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे बाहेर काढून म्हणजे कोणाची ना कोणाची हेल्प लागते इथे, तेव्हाच हे पॉसिबल होतं. आणि इथे हे बघा हे खाली पूर्ण म्हणजे ना सगळं अस्तव्यस्त झालं आहे. तर खाली तुम्ही बघत असाल बरंच तुम्हाला केकच्या रिलेटेड पण सामान दिसत असेल. तर हो, मी केकच्या ऑर्डरसुद्धा घेते, पण सध्या मी स्टॉप केला आहे. वस्त्रांमुळे दोघीही गोष्टी पॉसिबल होत नाही. तर या ट्रॉलीमध्ये ना माझं केकच्या रिलेटेड आणि फर्स्ट कप्प्यामध्ये आहे ना, जे काही रोजचं आपलं सामान लागतं ते, त्यामुळे ना हा जो कप्पा आहे तो व्यवस्थित नाही राहत. आणि इथे खाली बघा किती सगळं सामान पडलं होतं आणि खूप सगळी धूळही जमा झाली होती. कारण रोज पॉसिबल होत नाही की त्या ट्रॉल्या काढून तिथे साफ करावं. हे वर्षातून 1 किंवा 2 वेळाच क्लिनिंग होते, जी पूर्ण ट्रॉली काढून व्यवस्थित साफ केली जाते. त्यानंतर बघा किती घाण झाली होती खाली. त्यानंतर मग मी छानपैकी सगळी भांडी एम्प्टी करून आहे ना, जेव्हा सकाळी तुमच्याकडे पाणी येत असेल तर तेव्हाच पहिले भांडी घासून घ्या, ज्या गोष्टींना जास्त पाणी लागणार आहे. आता हे जे आपले डिनर सेट असतात किंवा काचेच्या रिलेटेड काही गोष्टी असतात, तर त्यांना आहे ना स्वच्छ करायला पाणी भरपूर लागतं. म्हणून सकाळी पाणी आमच्याकडे 9 वाजेपर्यंत असतं. तर मी फटाफट आहे ना पहिले जेवढं जमेल, ज्या गोष्टींना जास्त पाणी लागणार होतं ना, मी फटाफट ती भांडी घासून घेतली. ती फॅनखाली व्यवस्थित ठेवली. जेवढे काही माझे डिनर सेट आहेत, बाकीच्या रेसिपीजच्या ज्या काही मला गोष्टी लागतात, त्या सगळ्या छान मी अशा घासून घेतलं होतं. इथे किती फास्ट होतं आहे ना, असंच काम झालं तर किती मज्जा येईल. तर इथे बघा माझ्याकडे हा नेहमी विचारला जाणारा ह्या डब्याबद्दल मला बरेच प्रश्न केले होते. तर हा जवळजवळ 1.5 ते 2 किलोचा डब्बा आहे पितळाचा. खूप सुंदर डब्बा आहे आणि जड आहे. तर मला विचारलं गेलं की मी कशाने साफ करते. तर बघा ह्या डब्यांची अवस्था कशी झाली आहे. आत्ताच रिसेंटली हे छान धुवून वगैरे ठेवले होते. बघा आतमध्ये दिसेल तुम्हाला, बघा किती स्वच्छ आहे आतमधून डब्बा. तर ही जी भैया पावडर आहे, याने मी जी पितळाची भांडी आहे ही स्टीलच्या भांड्यांसाठी सुद्धा यूज करू शकता. जसं कधी आपण चहा किंवा दूध गरम करतो तर आपलं टोप जो आहे ना तो खराब होतो, जळतो, करपतो. तर ते ह्या भैया पावडरने ना इझिली त्याच्यावरची जी काही डाग आहे जळालेली ती पूर्णपणे व्यवस्थित निघते. बेसिंगसुद्धा स्टीलचं खूप स्वच्छ निघतं. त्यानंतर चांदीची भांडी देखील छान निघतात आणि पितांबरीपेक्षा ना खूप कमी प्रमाणात हात काळी होतात. तर इथे बघू शकता किती स्वच्छ झाला आहे. हा सगळा जो व्हिडिओ आहे ना तो एकच याच्यात सगळं सांगणं पॉसिबल नाही आहे, पण मी पार्ट 1 आणि पार्ट 2 केला आहे. तर इथे बघा ही जी रेग्युलर रोज यूज होणारी ट्रॉली आहे, ज्याच्यात वाट्या वगैरे असतात, बाकीचं सामान असतं, ते सगळं मी पूर्णपणे ट्रॉल्या पहिले एम्प्टी करून घेतल्या. जी रेग्युलर भांडी होती, किराणा जो काही आपला वरती रोजच्या यूजचं असतं, ते सगळं मी अशा ट्रॉल्या आहे ना एम्प्टी करून घेतल्या.
पूर्ण किराणा काढून घेतला. त्यानंतर छानपैकी आहे ना स्वच्छ भांडे घासून घेतले. मिस्टरांची खूप मदत झाली यामध्ये, बहिणीची देखील खूप मदत झाली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही आपण दिवाळीत किंवा दसऱ्यात किंवा नवरात्रीत जेव्हाही आपण साफसफाई करतो ना, ज्या वस्तू तुमच्या 2-2, 3-3 वर्षापासून यूज झाल्या नाही आहेत त्या वस्तू सरळ तुम्ही कोणाला तरी चांगल्या कंडिशनमध्ये असेल ना तर देऊन टाका, किंवा तुम्हाला गरज नसेल तर एखाद्या गरजूला द्या. आणि अतिशय खराब झाले असेल तर अक्षरशः फेकून द्या, ठेवू नका. जेवढं ठेवणार तेवढा पसारा वाढत जाणार आणि आपण कधीही मार्केटला गेलो तर काही ना काही घेण्याची इच्छा होते. तर बघा ही संपूर्ण जी भांडी आहे ना, पाणी चालू होतं तेव्हा छान घासून घेतली, ट्रॉल्या काढून घेतल्या. इथे देवपूजासुद्धा माझी खूप छान झाली आहे. बघा देवपूजासुद्धा एवढ्या पसारामध्ये किती छान वाटते. आणि ते कंठीचे जे हार सांगितले ना ते बघा मी काल ही पूजा केली होती चतुर्थीला, हे हार घातले बघा किती सुंदर राहिले. त्यानंतर छान माझी तुळस बघा किती सुंदर दिसते. आणि हे मोराचे जे पंख ना ते खूप छान वाटत होते म्हणून त्याचा एक शॉट घेतला. त्यानंतर जेवढी काही काचीची भांडी ना सगळी क्लीन केली. आणि छान असं क्लीन झाल्यानंतर एवढं बरं वाटत होतं ना, कारण वस्त्रांचं आहे ना, मी जेव्हापासून काम स्टार्ट केलं ना तर मला खरंच साफसफाईला वेळ भेटत नाही, खूप प्रॉब्लेम होतं. आणि मी कोणी हेल्परचाही विचार करते, पण कसं असतं ना, आपल्याला जे काम करणाऱ्या असतात ना त्यांना सारखं बोलायलाही आवडत नाही आणि इतकं स्वच्छ ते करत नाही, म्हणून मला कोणाचं काम पटत नाही, म्हणून मी स्वतःच हे सगळं करते. इथे छान जेवढी काही पितळाची भांडी ना ती मी ह्या सेक्शनमध्ये ठेवत असते. त्यानंतर इथे ट्रॉलीच्या खाली आहे ना बघा किती कचरा होता, किती नीट आणि क्लीन झाला आहे. इथे किती स्वच्छ झालं आहे बघा हे सगळं. आणि हे जे काय एक्स्ट्राचं आपलं DIYचं माझं सामान असतं तिथे बऱ्याच गोष्टी. आणि हा डाग कसला पडला आहे ना ते माहीत नाही, तो मी आला टाकला, बरंच काही टाकलं पण तो काही जात नाही आहे. हे बघा इथे मगाशी किती घाण होती आणि किती स्वच्छ झालं आहे. तर आता हे पुन्हा 2-3 महिन्यांनी हात फिरवावाच लागतो. तर इथे आहे ना मी ज्या प्लास्टिकच्या वॉलपेपर टाईप शीट येतात ना त्यासुद्धा टाकून बघितल्या, पण ते काय होतं ना की कधी कधी लहान मुलगी असल्यामुळे ओलं ग्लास ठेवला किंवा काय ठेवलं ना तर खाली आहे ना पूर्ण गंजल्यासारखं होत होतं, म्हणून मी न्यूजपेपर टाकते. तर न्यूजपेपर पण टाकला ना तर प्रॉब्लेम काय येतो ना की कॉक्रोच होण्याची भीती असते. टचवूड माझ्याकडे कॉक्रोच नाही आहेत, पण हल्ली 2-3 दिसलेले, कारण किचनची साफसफाई करून आहे ना बरेच दिवस झाले होते. वेळच वस्त्रांचं काम असल्यामुळे ना मला वेळच भेटत नव्हता. तर इथे बघा छान मी ट्रॉल्यासून छान स्वच्छ धुवून वगैरे घेतले आहे. न्यूजपेपर टाकले, खाली एक टेप चिटकवायची म्हणजे रोजचं आपण काढतो किंवा ठेवतो ना तर मग तो पेपर इकडे तिकडे होत नाही आणि व्यवस्थित राहतो. तर इथे छान ही माझी कंटिन्यू जी यूज होते ना ती ट्रॉली आहे. त्यानंतर जे काही कडधान्य होते, डाळी होत्या ना तर त्या थोड्याशा नॉर्मल, जसं ऊन कसं दाखवतो तसं गरम करून घ्यायचं. छान बरण्यांमध्ये मी भरून घेतलं. त्यानंतर इथे बघा छान ज्या रेग्युलर यूज होतात ना तो इथे जो सेक्शन आहे ना तिथे मी डाळ वगैरे जे काही रोजचं आपलं लागणारं सामान ह्या बरण्यावरती ठेवते. आणि बाकीचा जो एक्स्ट्राचा किराणा आहे ना तो मी आतमध्ये ठेवते. तर इथे बघा छान बरण्या स्वच्छ, आणि माझ्याकडे तुम्हाला मोस्ट ऑफ सगळं काचीचंच दिसेल. आणि मला काचीचीच भांडी खूप आवडतात आणि ती म्हणजे हेल्थनुसार पण चांगली आहे. तर आणि खूप छान टिकतातसुद्धा. यामध्ये मसाले वगैरे आहे ना खूप छान, कडधान्य 6-6, 7-7 महिने खराब होत नाही. तर इथपर्यंत माझी ही साफसफाई झाली आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचे आपण बघूया. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.